माझे मित्र प्रभाकर कोरेंना पद्मश्री मिळाली त्याबद्दल आम्हा मित्रमंडळींना अत्यानंद झाला. बेळगावच्या जनतेला, आजूबाजूच्या जनतेला, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा सगळ्यांना आनंद झालेला. तर मध्यंतरी पद्मश्री डिक्लेअर झाल्यावर आम्ही मॅनेजमेंटने ठरवलं होतं त्याला कोरेने आक्षेप घेतला, पद्मश्री मिळून दे मग मी तुमच्याकडे येतो. आज ते आलेले आहेत. तर बंधू भगिनींनो आणि मॅनेजमेंट मेंबर्स, शिक्षक वर्ग, बहुआयामी व्यक्तिमत्वाचा सन्मान केलाय भारत सरकारने. भारत सरकार भारतरत्न देत आहे, पद्मविभूषण देत आहे, पद्मभूषण देत आहे. चौथा मानांकित पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरेंना मिळालेली आहे. तुम्ही टी व्हीवर बघितलंच आहे, सगळ्यांनी बघितलं. तर प्रभाकर नावातच सूर्य आहे. 1 ऑगस्ट लोकमान्याची पुण्यतिथी. 27 वर्षांनी जन्म झाला प्रभाकरचा. 1 ऑगस्ट 14 दिवसात स्वातंत्र्य मिळालं. तर आनंद सराफनी चौफेर षटकार मारलेले आहेत. त्याच्या पुढे मी जाऊ इच्छित नाही. तो क्रिकेटर होता, बॅट्समन. आम्ही ठळकवाडी हायस्कूलचे विद्यार्थी, कॉमर्स कॉलेजमधनं खेळला. अजितची आठवण होतं, अजित हेरवाडकर. त्यांनी प्रभाकर कोरे, आनंद सराफ, मोहन पै आणि सलीम बर्फवाला हे 5 जणांची गँग होती. सभ्य एका पाठोपाठ कॉमर्स कॉलेजचा GS होणं डिफिकल्ट होतं, RPD कॉलेजचा GS होणं डिफिकल्ट होतं. तर अजित हेरवाडकर सर्वप्रथम झाला, नंतर प्रभाकर कोरे झाला, आनंद सराफ झाला, मोहन पै झाला. ती निवडणूक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची, पॉप्युलर विद्यार्थी पाहिजे. RPDची निवडणूक आनंद गोपटे उभं राहिला, त्याला RV देशपांडेने पळवलं, दीपिका धामने पळवलं. नंतर शेवटी GS झाला. तर ते दिवस आठवतात. RPD कॉलेजमध्ये छान छान मुली होत्या. अजूनही आहेत. कॉमर्स कॉलेजमध्ये मानवा होती. त्यावेळेला कॉमर्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती, विद्यार्थिनीची संख्या जास्त नव्हतीच. पण जुने दिवस आठवतात. कॉलेजचं सगळ्यात चांगले दिवस कॉलेज जीवनात आम्ही जगतो. प्रभाकर कोरेने बेळगावच्या नावलौकिकात भर घातलेली. केली संस्थेचा पसारा वाढवला, आरोग्य क्षेत्रात नाव चांगलं मिळवलं,
शेकडो डॉक्टर्स, हजारो डॉक्टर्स, इंजिनियर्स तयार केले. या संस्थेतनं शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. सप्तर्षींनी निर्माण केलेली संस्था ती प्रभाकरनी वाढवली. ध्रुव ताऱ्या इतकं त्यांनी स्थान मिळवलेलं आहे शिक्षण क्षेत्रात. दूरदृष्टीने नेतृत्व कसे असते प्रभाकर कोरेकरांना शिकावं. विजनरी लीडर. साखर कारखान्याद्वारे चिक्कोडी परिसरातील ग्रामीण भागामध्ये सामाजिक, शेती, शैक्षणिक, आर्थिक सुधारणा केल्या. सध्या सहकार सप्ताह चालू आहे, त्यामुळे सहकारात योगदान कोरेंचं मोठ्या प्रमाणात. मध्यंतरी लोह पुरुष म्हणतो प्रभाकर कोरेला. बुलेट प्रूफ. मध्यंतरी अपघात झाला थिएटरमध्ये, त्यांच्या पुतण्यानेच गोळ्या चालवल्या. 3 गोळ्या सहन केल्या. त्यावेळेला अजितचा फोन आला. हेलिकॉप्टर तू तयार ठेव, शरद पवारांना सांग. शरद पवारांना फोन केला, माझा फोन घेतला. सभेमध्ये होते. त्यांनी प्रफुल्ल पटेलला सांगितलं. प्रफुल्ल पटेलचा आर.व्ही. देशपांडेला फोन केला. आर.व्ही. देशपांडेने फोन केला. अजितचा फोन आला होता. हेलिकॉप्टर तयार ठेव. हेलिकॉप्टरची व्यवस्था तयारी होती. तत्पूर्वी राजशेखर डॉक्टर जाली कोडकिणी त्यांनी ठरवलं केलीमध्ये हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करायची. 2 गोळ्या काढल्या गेल्या, 1 गोळी कायम आहे. तर मी लोह पुरुष म्हणतो, बुलेट प्रूफ. तर माझं एन्जिओग्राफी झाली होती. एन्जिओग्राफी करायची. मग मला प्रभाकरला भेटलो. मुंबईत करून घ्यायची, पुण्यात करून घ्यायची, गोव्यात करून घ्यायची. माझं हॉस्पिटल काय लहान वाटलं काय. मी येतो. प्रत्यक्ष कोरे हजर राहिले होते. 60 डॉक्टर्स घेऊन, दीक्षित, प्रभू हलकट्टी, पटेल आणि टीम. 2 स्टेंट बसवण्यात आल्या 14 वर्षापूर्वी. तरुण झालास म्हणून मला सांगून गेले. तर आमची मैत्री कायम आहे. पक्षातीत मैत्री करावी कोरेनीच. आजकाल पक्षातले लोक भांडत असतात. पक्षात गटबाजी निर्माण झालेली. दुसऱ्या पक्षाचे शत्रू म्हणून ट्रीट करतात. दुसऱ्या पक्षाचे म्हणजे आम्ही अन्यायाविरुद्ध झोप देतो, त्यावेळेला शत्रुपक्ष वागणूक मिळते. मराठी माणसाला दुय्यम नागरिकत्वाची परिस्थिती ओढवते. त्यातून संघर्ष करतो. तत्वानुसार तत्वाची माणसं होती. आजकाल कमी झाले. स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलाचा सत्कार करण्याचं भाग्य दुसऱ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलाला प्राप्त झालं. लिंगराज कॉलेज
बॅरिस्टर नाथ पै शिकले. बॅरिस्टर नाथ पै क्रांतिकारक, बॉम्ब बनवायची प्रक्रिया त्यांना माहिती होती. 42च्या लढ्यात होते. वाळवेकर साथीदार होते. ह्या संस्था मधून विद्यार्थी शिक्षण घेणारे राष्ट्रप्रेमी होते. RPD कॉलेज मध्ये हॉस्टेलमध्ये राहणारे प्रभाकर सिन्हारी, कामत, माधवराव कामत आणि सहकारी गोव्याच्या लढ्यात सक्रिय भाग घेत असत. बंदूक घेऊन येत असत. घातपात घडून येत होते. गोव्याच्या लढ्यात RPD कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मर्दमुखी गाजवलेली आहे. तद्वतच ही संस्था सुरू करण्यामध्ये गंगाधरराव देशपांडेचा वाटा होता. माझे वडील अनुयायी गंगाधरराव देशपांडेचे, पुंडलिकजी कातकडे, जीवनराव याळगी, AG याळगी आदी याळगी कुटुंबच सत्याग्रहात 35 पैकी 35 स्वातंत्र्य सैनिक घराण्यात एकमेव उदाहरण भारतातलं. तर ही स्वातंत्र्य सैनिकांनी स्थापन केलेली संस्था आहे. राष्ट्रप्रेमी नागरिकांची संस्था आहे. तर त्यामुळे शिक्षणाचा दर्जा कायम राखलेला आहे. RPD कॉलेजमध्ये, GSS कॉलेजमध्ये, कॉमर्स कॉलेज आम्ही सुरू केलं, इग्नो सेंटर आणलं, नंतर BCA आणलं, BBA आणलं आणि विस्तार वाढवलेला आहे. महाराष्ट्रात चंदगडमध्ये BCA केंद्र सुरू केलेलं आहे. ही संस्था मुंबईकरांनी कोकणात साऊथ एज्युकेशन सोसायटी सावंतवाडीला सुरू केली. राणी पार्वती देवींनी ₹1,00,000 देणगी दिली. त्यामुळे राणी पार्वती देवी कॉलेज, गोविंदराम सक्सेरिया यांनी ₹1,00,000 देणगी दिली. त्यावेळेला 2 कॉलेजेस गेली. ॲटॉनॉमसचा दर्जा 3 वर्षापूर्वी मिळाला. मध्यंतरी कोरेना मिनिस्टर करावं म्हणून मी आग्रह धरला होता. केंद्रात विविध लोकांना भेटून त्यांना मिनिस्ट्री केलंच, एज्युकेशन मिनिस्टर करायला हो. परीक्षा बंद करायला लागणार. परीक्षार्थी शिक्षण झालं. त्यामुळे त्यांचे विचार लक्षात घ्यायला पाहिजेत. त्यांचे विचार हे विश्वगुरू होण्याची कल्पना मोदींनी मांडलेली आहे. पंतप्रधान मोदींना विश्वगुरू भारत करायचा आहे 48 पर्यंत. तर पूर्वी शिक्षण पद्धती कशी होती? ही गुरुकुल पद्धतीची शिक्षण पद्धती आणली. तक्षशिला, नालंदा आदी विद्यापीठ होती. रिसर्च चालू होता या विद्यापीठात. मध्यंतरी आक्रमणाने भारत फोडला गेला. ब्रिटिशांनी त्यातलं मर्म ओळखलं. मेकॉली पद्धतीची शिक्षण पद्धती लागू केली. आज तागायत ती लागू आहे. आमूलाग्र पद्धतीने बदल केला पाहिजे शिक्षणात. हे वारंवार ऐकतो. बदल कोणी करत नाही.
हाफ हॅझार्ड सिस्टीम चालू ठेवलेली आहे. खासगी क्षेत्रात ओपन करा. खासगी क्षेत्रात फी घ्यायची तरतूद करा. त्याने शिक्षणाचा दर्जा उंचावला जातो. क्लास एज्युकेशन होतं, मास एज्युकेशन झालंय, पुन्हा क्लास एज्युकेशन पाहिजे अशी मागणी आहे. तर शिक्षण पद्धतीत सुधारणा आवश्यक आहे. त्यामुळे पोरे सेवानिवृत्त झालेत केएलईमधनं, त्यांना मी मॅनेजमेंटच्या परिषद घ्यायची, सजेशन करायचं सरकारला, शिक्षण पद्धतीत काय सुधारणा पाहिजे. जे पी नाईकांची बायको चित्राताई नाईक 92 वर्षापर्यंत कार्यरत होती. पुण्याला इन्स्टिट्यूट काढली ही बघायला गेलो. तिने कम्युनिटी कॉलेजेस कल्पना मांडली, कम्युनिटी हायस्कूल्स, त्या एरियातला त्यांच्याकडे सोपवत, एज्युकेशन सोपवत. म्हणजे एज्युकेशन, शिक्षण दर्जा राखला जाईल. आजकाल दर्जा खालावत चाललाय. पायाभूत शिक्षण महत्वाचं आहे हे सगळे विसरलेले आहेत. राजकारणी राजकारण करतात. राजकारण विरहित शिक्षण संस्था पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. तर शिक्षण संस्थेत राजकारण आणून चालणार नाही. राजकारण विरहित शिक्षण संस्था चालल्या तर त्याने शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे. शिक्षकांना चॅलेंज आहे. आम्हालाही अनुभव येतो. कोरे मी सांगितलं, आम्हाला अनुभव आलेला आहे. ग्रँटेबल, नॉट ग्रँटेबल, एक दुपटी काय पाहिजे. कुठून तरी पैसा आला पाहिजे. पूर्वी देणग्या मार्फत पैसा यायचा, आता देणगीदार कमी झाले. देणगीदारच कॉलेज. तर सहकार महर्षी पूर्वी होते, सहकार सम्राट झाले. वसंतदादांना भेटलो होतो मध्यंतरी. मला हॉस्पिटल काढायचं, मेडिकल कॉलेजला परमिशन दिली. वसंतदादांनी कर्नाटक प्रमाणे कॅपिटेशन फी आधारित साखर कारखानदारांना योग्य असा निर्णय घेतला. तर ते काय म्हणाले, आर्ट्स आणि कॉमर्स काढून नोकऱ्या मिळणार नाहीत. चौथी शिकलेले वसंतदादा, त्यांचे विचार मोठे होते. पॉलिटेक्निक कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज काढलं तर 5 कारखानदार निर्माण झाले तर 500 लोकांना नोकऱ्या मिळतील. हे वसंतदादांचे विचार. वसंतदादांमुळे महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती झाली. तर त्यांना मी भेटलो होतो. त्यांनी विचार मला ऐकवले. तर त्यांचे विचार शिक्षण पद्धतीत हे सगळी फॅसिलिटी अवेलेबल करा. मेडिकल कॉलेज 3 शिफ्ट्समध्ये का चालवलं जाऊ नये विचारात ठेवतो. मेडिकलला अमेरिकेला जायचं कारण काय. मेडिकल कॉलेज अमेरिकेपेक्षा भारी आहे. बेळगावात जैन मेडिकल कॉलेज, त्याला जागा AGIB अध्यक्ष होते त्यावेळेला 100 एकर जागा नाममात्र किमतीने दिले.
999 वर्षाच्या लीज, 100 एकर. जिरगे सुरुवातीला होते, डॉक्टर जिरगे, त्यांनी मेडिकल कॉलेज वाढवलं. ते प्रभाकर कोरेंनी अत्युच्च शिखरावर नेलं. 3000 बेड्स, 4000 बेड्स, कायचे काय. म्हणजे हिमालया एवढी उंची गाठली. बेळगावची मान जगात मोठी केली. जगात त्यांचे डॉक्टर्स कामकाज करतात. इथून शिकलेले बेळगावातले भारतभर आहेत, जगात आहेत. मलेशिया बरोबर मध्यंतरी कॉन्ट्रॅक्ट केलं. मलेशियन स्टुडंट्स मिळवले. हॉस्टेल त्यांच्यासाठी वेगळं सेपरेट केलं. हे मी जवळून बघतो. आम्ही त्यांच्या बातम्या छापतो, दररोज छापतो. मनीषाने मला सांगितलं 30 दिवसापैकी 24 दिवस बातम्या छापलेल्या आहेत मेडिकल कॉलेजच्या. हां, एक बातमी चुकून कोणी तर खंत नको, तेवढी मित्रता आहे. कोरेने कधी विचारलं नाही माझी बातमी छापलास का. आम्हाला छापावीच लागते. इन्कम टॅक्स रेट झाले तर साहजिकच दुःख होतं. तर आम्ही पैसे घेऊन छापले नाही काय, मित्राची बातमी छापली नाही काय, आमच्यावर आरोप होतो. आरोप टाळण्यासाठी आम्ही छोटी करून बातमी छापतो. त्याचा राग मानू नये. हां, तर वारंवार येत चला, जुने दिवस आठवत चला. परिसर तुमचाच आहे. या परिसरात कॉलेज जीवन जगलेलं आहोत, तर त्याची पुन्हा आठवण झाली पाहिजे. हो, आजही शिकायची इच्छा आहे. सर्व आयुष्यभर शिकण्यात घालवलं पाहिजे. माझे भाऊजी 70 वर्षाचे झाले तरी एक्झाम राहायचे. स्टुडंट, आयुष्यभर स्टुडंट राहिलं पाहिजे. सुप्त इच्छा जागवल्या पाहिजे. आर्टिस्ट, कोरोनाच्या काळात शेकडो संगीतकार झाले. संगीताचं शिक्षण घेणारे, आवाजची ती दुनिया, चित्रकार झाले. करोनाचं संकट एकतर फलदायी होतं, म्हणून सुप्त इच्छा ना प्राधान्य मिळालं. एक तरी छंद पाहिजे जीवनात, एक तरी छंद पाहिजे. जसा कोरेना शिक्षण संस्था काढायचा छंद आहे, तर मला सुद्धा विविध प्रयोग शिक्षणात केलेले पाहिजे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून शिक्षण संस्था वाढवायचा बेत आहे. युनिव्हर्सिटी काढणार आहे. पुढच्या वर्षी युनिव्हर्सिटी काढायचं स्वप्न आहे. कल्चरल युनिव्हर्सिटी पहिल्यांदा भारतात निर्माण होईल. लोकमान्य कल्चरल युनिव्हर्सिटी. लोकमान्याचा आदर्श घेऊन लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचं कामकाज चालू आहे. आर्थिक प्रगती करतो आहे. आर्थिक संपन्नता आणतो आहे. कोरे सर्कल्स काम 32 गावातनं लोककल्प फाउंडेशन सुरुवात केलेली आहे. इथे आर्थिक सुसंपन्नता आणतो आहे. त्याला जरूर पाठिंबा द्यावा.